नमस्कार. आज सुट्टीचा दिवस आहे आणि आपण आलो आहोत आपल्या फार्म हाऊसवरती. आपल्याला एक सुट्टी दिवशी शहरापासून दूर जायचं असतं आणि आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःच्या घरी एक मनोरंजन म्हणून दिवस जाईल असं म्हणून रोजच्या या धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं निवांत राहण्यासाठी आपण नेहमीच शोधत असतो. ते म्हणजे आपल्या सेकंड होम. आपण आपल्या आंबिवलीला आमचे बंधू आहेत विशाल चौधरी, त्यांच्या फार्म हाऊसवर आलो आहोत आणि त्यांनी छानपैकी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आपण बघू शकतो. साईडला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत आणि पुढे एक नदी आहे आणि खूप छानपैकी पावसामध्ये इथे धबधबे ओसंडून छानपैकी खळखळून वाहत असतात. या ठिकाणचे ओळ असतात आणि या ठिकाणीच सोलरपाटीचा डॅमसुद्धा आहे, तो आपल्याला नंतर पाहायला मिळेल. आपण पाहूया एंट्री करतो. आपल्याला या ठिकाणी ही कृष्ण तुळस आपल्याला पाहायला मिळते. ॲक्च्युली तुळस ही ऑक्सिजनसाठी खूप अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी छान खूप सुंदर असं या ठिकाणी झाडं लावण्यात आलेले आहेत. समोरच पारिजातीचं झाड आहे, ओंबर आहे, जांभूळ आहे, या ठिकाणी बदामाचं झाड दिसतोय, या ठिकाणी सोनचाफ्याचं झाड समोर आपल्याला दिसतंय. इकडे आवळा लावलेला आहे आणि आपण सुंदर असं तितली म्हणजे फुलपाखरू, छान किती दिसत ते फुलपाखरू ते आपण बघतोय की सुंदर असं फुलपाखरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुंदर असं गुलमोहराचं फूल आणि हे झुपकेदार असं झाड सुंदर आणि छान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ह्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो. रोजच्या पेक्षा थोडंसं वेगळं जीवन जगायचं असेल तर नक्कीच आपल्याला सेकंडची आवश्यकता असते आणि आपण बघू शकतो हा ग्राउंड +1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण वरतीसुद्धा जाणार आहोत. संपूर्ण जागेला कोट केलेला आहे. जाळी 2 आणि पुढच्या साईडला विटेचं बांधकाम होममेड पण आहे केलेलं आहे. या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं या ठिकाणी समोरच फोटो लावलेला आहे, प्रतिमा लावलेली आहे. आपण बघू शकतो हा खूप छान असा हॉल आहे आणि आज आमचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी आमचे खूप प्रकारचे नाश्ते आम्ही आणलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला इथे किचन दिसत आहे आणि या किचनमध्ये आपण मॅडम काय करतायत? खिचडी करतायत. हे साबुदाण्याचे वडे, या ठिकाणी बटाटे उकडवून घेतलेले आहेत. या ठिकाणी खिचडी सुद्धा करणार आहोत आणि साबुदाण्याचे वडे सुद्धा करणार आहोत. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी असणार आहे. हा पाठीमागे आपण बघू शकतो. शेताला लागूनच जागा म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे आंबिवली गाव आणि आंबिवली गावातील आपलं हे छोटंसं परंतु मस्त असं आपण फार्म हाऊस बघतोय. फार्म हाऊस म्हणण्यापेक्षा हा एक छोटासा बंगलाच आहे. या ठिकाणी आपण मास्टर बेड दिलेला आहे. टॉयलेट बाथरूमची बाहेरसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने एक वेगळ्या वातावरणामध्ये जायचं असेल तर नक्कीच आपल्याला अशा प्रकारची व्यवस्था करावी लागते. आता आपण जाणार आहोत वरच्या बाजूला. या ठिकाणी मोठी अशी गॅलरी आहे. संध्याकाळी या ठिकाणी खुर्ची टाकून सुंदर असं या ठिकाणी आपल्याला बैठक मारता येईल, गप्पा मारता येतील, छोटासा पार्टीचा कार्यक्रम करता येईल. या ठिकाणी आपण बघू शकतोय समोरच छानपैकी शेती लागवड करण्यात आलेली आहे. मोठमोठी झाडं आपल्या समोर दिसत आहेत. डोंगर आणि दरे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी दुसरा एक हॉल आहे, जेणेकरून 15-20 लोक जरी आली तर या ठिकाणी राहू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली. इकडे सुद्धा दुसरा एक मोठा असा सलग असा हॉल आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बाहेरची सुंदर अशी गॅलरी. या गॅलरीमध्ये उभं राहून आपण शेतीवाडी आणि हिरवळ अशी पाहू शकतो. पाठीमागे छानपैकी शांतता आहे आणि भाताची लागवड करण्यात आलेली आहे. तर आपल्याला जर कधी कंटाळा आला तर अशा ठिकाणी आपण नक्कीच येऊन आपल्या
मनात शांती आपण करू शकतो आणि समाधान आपल्याला या ठिकाणी मिळतं. जर आपल्याला कधी इकडे यायचं असेल तर आपण हे होम रेंटने सुद्धा देतो. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल. ह्या स्क्रीनवरती मी कॉन्टॅक्ट नंबर लिहिणार आहे. कधी जर आपल्याला बुकिंग करायची असेल तर या ठिकाणी बुकिंगसुद्धा केली जाते. नक्कीच आपण या ठिकाणी विजिट द्या आणि इथल्या असलेल्या निसर्गाच्या सौंदर्याचा आपण लाभ घ्या आणि आनंद घ्या. धन्यवाद.